कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव 2025 निमित्ताने रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी भव्य सर्वरोग निदान आयुर्वेदिक उपचार महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या। संपर्क सत्यम हॉस्पिटल, आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय, वीर सावरकर नगर, दाभाडी रोड, गवती बंगल्यासमोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, जिल्हा नाशिक। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर या शेतकऱ्यांनी 5 वर्षापूर्वी ऑनलाईन पद्धतीने 1700 रुपयाचे 500 ग्राम हळदीचे बेणे घेऊन लागवड केली होती। तेच हळदीचे बेण पुन्हा लावून आता त्या शेतकऱ्यांनी हळदीचे 2.5 ते 3 किलो 3 क्विंटल उत्पादन काढले आहे। आता या हळदीचा बाजारभाव 3 लाख रुपये एवढा आहे। या हळदीला शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत जोपासना केली। आता त्यांच्याकडून ही हळद डॉक्टर परिसरातील शेतकरी, आयुर्वेदिक मेडिकल चालक 1000 रुपये किलोने ही हळद खरेदी करत आहे। ही हळद विकण्यासाठी आम्ही कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही, मात्र अनेक लोक ही हळद खरेदी करत आहेत, असं हळद उत्पादक शेतकरी शिवार घोडेकर यांनी सांगितलं आहे। काय सांगाल दादा, काळे हळदी कुठून आणतात? काळे हळदी सांगायचं म्हणजे सर, ही हळद दुर्मिळ असल्यामुळे आम्हाला मिळत नव्हती, तर ऑनलाईन खरेदी केलेली आहे आम्ही। जवळपास अर्धा किलो 1600 ते 1700 रुपयाला पडली होती। तर ते अर्धा किलो घेतल्याच्या नंतर आम्ही शेतीमध्ये लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला अर्धा किलो पासून 2 ते 2.5 किलो 3 किलो पर्यंत ही हळद झाली होती। असं करत करत आम्ही लगातार 5 ते 6 वर्षापर्यंत हळद लावली होती। गेल्या वर्षी आम्ही जवळपास 60 ते 70 किलो या हळदीचे बियाणं लावलं होतं। तर 70 किलो पासून ह्या वर्षी आम्हाला 2.5 ते 3 क्विंटल ही हळद झालेली आहे। आणि या हळदीचं महत्व फार असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद दुर्मिळ असल्यामुळं फार दुरून आम्हाला संपर्क करून काही लोक येतात, काही शेतकरी वर्ग येतो, काही आयुर्वेदिक दुकानदार येतात आणि डॉक्टर लोक सुद्धा ह्या हळदीची मागणी करतात। आणि ही हळद आज आम्ही जवळपास 1000 रुपये प्रति किलो प्रमाणे विकत आहोत। पिवळी हळद कधीपासून लावता तुम्ही? हळदीचे पीक कधीपासून? हळदीचे पीक सर आम्ही जवळपास 2014 पासून घेतो, पण 4-5 वर्षापासून ही हळद एक प्रयोग म्हणून थोडी वाढवत आम्ही गेलोत, तर ते हळदीचं उत्पादन ह्यावेळेस बरंच झालेलं आहे आम्हाला। काय किलो? आज ही हळद सर ओली जर आपण बेण्यासाठी घेतली तर 1000 रुपये किलो आहे। आणि ही जर हळद आपण शिजवून वाळवली, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं जर आपण पावडर बनवलं तर 5 ते 6000 किलो असं जाते। मागणी म्हणजे कुठं आहे त्याची मागणी सर आयुर्वेदामध्ये फार आहे, वास्तुशास्त्रामध्ये पण आहे आणि बरेचसे असे लोक आहेत ते ज्याला भरपूर माहिती आहे या हळदीविषयी, ते लोक घेऊन जातात।